जगाच्या इतिहासात अनेक महान राजे होऊन गेले। काहींनी बलाढ्य साम्राज्य उभी केली, काहींनी युद्धात लाखो लोक मारले, काहींनी सोन्याच्या सिंहासनावर बसून अफाट ऐश्वर्य उपभोगलं। पण त्या सगळ्यांकडे तलवारी होत्या, सगळ्यांकडे पराक्रम होता, सगळ्यांकडे राज्य होती। पण तरीही सगळ्या राजांमध्ये शिवाजी महाराज वेगळे का होते? शेकडो वर्षांनीही त्यांच्याबद्दल एवढी आत्मीयता आणि एवढं प्रेम का आहे? आजही जेव्हा कुणावर अन्याय होतो, स्वाभिमानाला धक्का बसतो, एखाद्या गरीबाच्या डोळ्यात अश्रू येतो, तेव्हा मनात एक विचार येतो, आज शिवाजी महाराज हवे होते। हा विचारच त्यांची अमरता आहे। ते शरीरानं गेले, पण त्यांचं स्वप्न आजही जिवंत आहे। स्वप्न हिंदवी स्वराज्याचं, स्वप्न रयतेच्या राज्याचं, स्वप्न स्वतःवरच्या विश्वासाचं। शिवरायांनी युद्ध जिंकली, किल्ले जिंकले म्हणून ते महान नव्हते। शिवाजी महाराजांची महानता त्यांनी जिंकलेल्या हृदयांमध्ये आहे। ते महान होते कारण त्यांनी लोकांना जिंकलं, त्यांनी लोकांच्या मनात आशा निर्माण केली, त्यांनी लोकांना विश्वास दिला, तुम्ही गुलाम नाही, तुम्ही फक्त प्रजा नाही, स्वराज्याचे अविभाज्य भाग आहात। आणि म्हणून आज 300-400 वर्षाच्या नंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की अंगावर काटा येतो, अभिमानाचे, कृतज्ञतेचे आणि प्रेरणेचे भाव येतात। इतर राजे जन्मानं राजे असायचे, त्यांना सिंहासन वारसानं मिळायचं, पण शिवरायांनी सिंहासन स्वतः उभारलं। इतर राजांकडून प्रजेचं शोषण होतं, शिवरायांनी रयतेचं पोषण केलं, संरक्षण केलं। इतर राजे आपल्या सैन्याला पगार देऊन लढवायचे, महाराजांनी मावळ्यांना स्वराज्य देऊन लढायला शिकवलं। मावळे म्हणायचे, हे आमचं राज्य आहे, आम्ही लढतोय ते आमच्यासाठी। इतर राज्यांच्या राज्यात प्रजा असायची, शिवरायांच्या राज्यात रयत। महाराजांनी कधीच म्हटलं नाही की मी तुमच्यासाठी लढतो, ते म्हणायचे हे स्वराज्य आपलं आहे, आपण सगळ्यांनी मिळून ते उभं करू। फरक हाच आहे। महाराजांची सेना ही गनिमी काव्याची जरूर होती, पण त्यापेक्षा मोठी गोष्ट ती न्यायाची होती। तिथं स्त्रियांचा सन्मान होता, मंदिरांचं रक्षण होतं, मशिदींना अभय होतं। कोणत्याही धर्मापेक्षा त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा धर्म होता तो म्हणजे राजधर्म। औरंगजेबाच्या प्रचंड साम्राज्याला ज्यांनी एका छोट्याशा डोंगराळ भागातून येऊन आव्हान दिलं, ते आव्हान फक्त तलवारीचं नव्हतं, ते एका विचाराचं होतं। महाराजांनी केवळ किल्ले जिंकले नाही, त्यांनी लोकांच्या मनात स्वाभिमानाचा किल्ला उभा केला। जगातले अनेक राज्ये आज इतिहासाच्या केवळ पानावर आणि समाध्यांच्या आत बंदिस्त असताना आमचा राजा आमच्या सगळ्यांच्या मनात विराजमान।